शिंदे गटाचे आमदार भरतसेठ गोगावले यांची 4 दिवसापासून तब्येत बरी नाही होती आणि ते हॉस्पिटलमध्ये होते। आज घरी आलेले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची भेट घेतलेली आहे। सर काय सांगाल आपण? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की उद्यापासून भरतसेठ बॅटिंग करणार आहे जोरदार, काय सांगाल आपण? मी 4 दिवस आजारी होतो। 3 दिवस हॉस्पिटलमध्ये बॉम्बे हॉस्पिटलला ॲडमिट होतो आणि सगळ्या धावपळीमध्ये मुख्यमंत्र्यांना आज यावं लागलं इथं आम्हाला पाहायसाठी। मी धन्यवाद देतो त्यांना की आमच्यासारख्या एक सामान्य कार्यकर्ता भेटायला येऊ शकतात, त्याच्यापेक्षा आमचा मोठेपणा काय असू शकतो। आणि म्हणून आम्ही धन्य आहोत की आमचे मुख्यमंत्री आमच्या या मुलीच्या घरी आम्हाला पाहायला आले। तो आमचं कुटुंब आम्ही सगळे, आता आमचा छोकरा पण आहे पण तो आता खाली गेला आहे, तर त्यांनी येऊन आमची विचारपूस केली, तब्येती विचारली। तर बोलला आता बरं आहे। तर त्यांना सांगितलं उद्यापासून कामाला मी परत सुरुवात करतो, कारण 4 दिवस मी सभागृहामध्ये पण गेलो नव्हतो। सोमवारी मला आजारपण आलं, मंगळवारपासून ॲडमिट झालो, तर 4 दिवस मी इथं थांबून आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। हॉस्पिटल ते आता इथे आणि उद्यापासून कामाला सुरुवात। आणि उद्या पहिली कार्यक्रम आमचा षण्मुखानंद हॉलला जी महायुतीची सभा आहे त्या सभेला मी हजर राहणार आहे। भरतसेठ सीएमने सांगितलं की उद्यापासून भरतसेठ जोरदार बॅटिंग करणार आहे सभागृहात, त्याच्याबद्दल काय सांगाल आपण? उद्यापासून आता तयार झालेला आहे, फिट आहेत तुम्ही, त्याच्याबद्दल काय सांगाल? फिट आहे आम्ही, कारण अनफिटचा काही प्रश्न येत नाही। आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि जे आमचे मुख्यमंत्री साहेब काम करतायत त्याच्या अनुषंगाने आम्ही त्या धर्तीवरती काम करतो आहे। जसं आपल्याला कल्पना आहे, आज रोहित शर्मा आणि ज्या आमच्या 4 मुंबईवाल्यांचं आज स्वागत झालं सभागृहामध्ये आमच्या वरच्या, त्याच्यामध्ये सगळे आमदार, सगळे मंत्री, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री सगळे होते। कारण त्या लोकांनी जी कामगिरी केली, बॅटिंग केली, म्हणून आपल्या देशाला, भारताला वर्ल्ड कप मिळाला। त्यामुळे आम्ही सगळ्या 50 आमदारांनी चांगली बॅटिंग केली, त्याच्यामुळे आम्हाला शिंदेसाहेबांच्या रूपाने मुख्यमंत्रीपद मिळालं। त्यामुळे प्रश्न असा होतो आहे, जो चांगलं काम करेल त्याला फळ मिळतं। तर आम्ही सगळे चांगलं काम करतो आहे। आज आपण सगळे पाहिलं आणि आत्ता येणाऱ्या 12 तारखेच्या निवडणुकीमध्ये जे विधान परिषदेची निवडणूक आहे, जे 11 आमदार निवडून आणायचे आहेत, त्यामध्ये 9 आमदार तर आमचे महायुतीचे आहेत। ते मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी ठरवलेलं आहे की आपले जे 9 आमदार आहेत ते आपण निवडून आणणार आणि 2 आमदार विरोधकांचे, तर असे 11 आमदार निवडून येतील। 1 आमदार त्यांचा पडेल। 1 आमदार कोणाचे पडेल? महाविकास आघाडीचा, कारण महायुतीचे आमचे 9 आमदार निवडून येतील, त्यामध्ये काळजी करायचं कारण नाही आहे। त्याप्रमाणे आमचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री कामाला लागलेले आहेत आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना आता त्याची शुभेच्छा दिलेल्या आहेत। आज देवेंद्र फडणवीस सभागृहात भाषण देत होते तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या टीमचे कॅप्टन जे आहेत एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि चांगल्या पद्धतीने ते कॅप्टनच्या काम जे आहेत ते पार पाडत आहेत, त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना की आम्ही 50 खेळाडूने एकत्र येऊन जी कामगिरी केली, त्याच्यामुळे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांना कॅप्टन होता आलं आणि त्या कॅप्टनच्या टीममध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा हे असतील, यांचे सगळेच आम्ही लोक एकत्र आज जसा भारताचा संघ एकत्र मन लावून काम केलं आणि वर्ल्ड कप जिंकून आणला, तसं आता आम्ही महायुतीचे सगळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळे आम्ही आमदार, मंत्री एकत्र मन लावून काम करतो आहे। त्याच्यामुळं येणारी पुढची विधानसभा ती पण आम्ही त्याच धर्तीने जिंकून परत महायुतीची सत्ता आणू अशी आम्हाला खात्री आहे। सेठ, जर बघितलं तर सीएम आज परिवारसारखा तुम्हाला घरी येऊन भेटलेले आहेत आणि एक चांगला परिवार, त्यांच्या 40 लोकांचे एक कुटुंब आहे, अशा कुठे ना कुठेतरी म्हणता येईल, त्याच्याबद्दल काय सांगणार? मी तुम्हाला मगाही सांगितलं ना की मुख्यमंत्री एवढ्या साध्या म्हणजे गोष्टीसाठी शक्यतो कुठला मुख्य जात नाही, परंतु आमचे मुख्यमंत्री जरी आमच्या कुठल्याही आमदाराच्या मुलाचं, मुलीचं
लग्न असेल, काही दुःखद घटना घडलेली असेल किंवा असं जर एखादं कोणाचं काय जाऊन तिथे धावू शकतात, हे त्याचं उदाहरण आहे. कारण आत्तापर्यंत आमच्या जेवढे आमदार लोकांच्या घरी जे काय सुखदुःखाचं कार्य झालं त्या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाऊन त्यांना तिचं त्याप्रमाणे जर आनंदाचा कार्यक्रम असला तर शुभेच्छा दिलेल्या आहेत, दुःखाचा कार्यक्रम असला तर त्याचं सांत्वन केलेलं आहे. त्याप्रमाणे ज्याला जसं कुठं अडचण आली तिथं मदत केलेली आहे. आणि म्हणून आज तुम्हाला आम्ही सांगतो की आमच्यासारख्या कार्यकर्त्याला इथं येऊन पाहून जाणं त्यापेक्षा आमचा मोठेपण काय असू शकतो. जे आम्ही त्यांच्या वेळेला जे काय 2 वर्षापूर्वी साहेबांनी आदेश दिला आणि आम्ही सगळे जे उतरलो त्याचं कारणच ते आहे ना की आम्ही उद्धव साहेबांना सोडून शिंदे साहेबांबरोबर आलो का, तर त्याचं कारण हे आहे की जर सामान्याची विचारपूस एखादा राज्याचा मुख्यमंत्री जर करू शकतात त्याच्यापेक्षा मोठी बाब काय असू शकते. आणि त्याच्यासाठी उद्धव साहेबांमध्ये आणि शिंदे साहेबांमध्ये जो काही फरक आहे तो हा फरक आहे. सेट जर बघितला तर आपण उद्यापासून वेटिंग करणार आहे मोठ्या प्रमाणात. आता मंत्रिपदाचे वाटप कधी होणार आहे, मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आहे, काय याच्याबद्दल चर्चा झालेली आहे का? ह्यासाठी मी चर्चा केलेली नाही, कारण ते मला बघायला आलेले आहेत आणि मी त्यांना वेगळा प्रश्न विचारून आणखीन अडचणीत टाकण्यापेक्षा मी ज्या वेळेला सांगितलं की ज्या वेळेला आम्हाला आदेश येईल की आता सेट तुमची तयारीला लागा, त्यावेळेला आम्ही तयारीत आहोत. पण तुम्हाला एक सांगतो, दिया उसका भी भला और नहीं दिया उसका भी भला. आता आम्ही कधी पण मुख्यमंत्र्यांना आत्तापर्यंत परत विचारलेलं नाही, आम्हाला करताय नाही करत, काय करणार आहे आम्ही विचारलेलं नाही. त्यांना योग्य वाटेल ते करतील, आम्ही स्वीकारू, काळजी करायचं कारण नाही. पण जोरात गंमत आहे की मुख्यमंत्री मंडळाचा विस्तार होणार, मंत्रिमंडळाचा हे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार लोक प्रतिष्ठित आहेत. जर विस्तार करायचा झाला तर मला असं वाटतं आहे या 12 तारखेच्या निवडणुकीच्या नंतर कदाचित होऊ शकतो. झाला तरी ठीक आहे आणि नाही झालं तरी ठीक आहे. कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांचं पंपाचं वीज माफ, अपंग म्हणजे दिव्यांग लोकांना घरं, त्यानंतर जे उच्च शिक्षण घेणाऱ्या माझ्या मुलींना मोफत शिक्षण, त्यानंतर मुलांसाठी डिग्री डिप्लोमासाठी तरतूद, अशी अनेक मोठ्या योजना आपल्या मुख्यमंत्र्यांनी या सगळ्यांना विश्वासात घेऊन केलेल्या आहेत. त्याच्यामुळे पुढची जे काय चांगलं होईल ते चांगलं होईल. तर हे होते भरत सेठ गोगावले. आता त्यांची तब्येत बरी आहे आणि ते घरी आलेले आहेत. उद्यापासून जे कामाला लागणार आहेत आणि जर उद्यापासून बॅटिंग करणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. उद्यापासून जे आहेत सन्मुखानंद हॉलमध्ये मोठी सभा आहे त्याच्यामध्ये सहभागी होणार आहे. कॅमेरामॅन मोहन दिवसा, आनंद पांडे, TV9 मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.